सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. एखादा देवेंद्र फडणवीस साहेब मोठे नेते आहेत, हुशार आहेत, पण ते सोडून उद्या जर कुठला मुख्यमंत्री भाजपचाच झाला तो सांग काम्याच होणार आहे. जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल. बारामतीच्या राजकारणात आता नवा संघर्ष उफाळून येण्याची चिन्ह दिसत आहेत. एकीकडे जय पवारांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा बोलून दाखवली, तर दुसरीकडे रोहित पवारांनी थेट भाजपवर निशाणा साधत जय पवारांना सुनावलंय. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपला सोडावंच लागेल असं म्हणत रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर हल्लाबोल केलाय. बारामतीच्या पोटनिवडणुकीनंतर पेटलेल्या या नव्या राजकीय वादाचा हा स्पेशल रिपोर्ट. अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. पण या निवडणुकीत आणखीन एक चेहरा चर्चेत आला, तो म्हणजे जय पवार. सभा, जनता दरबार आणि कार्यकर्त्यांशी संवादातून जय पवारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. गुरुवारी बारामतीत झालेल्या जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना जय पवारांनी आपण राज्यसभेवर जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. पण त्यानंतर त्यांनी केलेल्या एका विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. योगेंद्र पवारांचं हे वक्तव्य कुठेतरी त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही. पण काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळ्याच म्हणजे माझे जवळच्या सहकाऱ्यांबरोबर, आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत, तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे. जय पवारांच्या या विधानानंतर काही तासातच रोहित पवारांनी जोरदार पलटवार केला. बुलढाणाच्या दौऱ्यावर असलेल्या रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवार गटावर आणि भाजपवर एकाच वेळी निशाणा साधलाय. महाराष्ट्रात भाजपसोबत राहून दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपचा विरोध करावाच लागेल असं म्हणत रोहित पवारांनी जय पवारांचे थेट कानच टोचले. एक तुम्ही समजून घ्या की आमची इच्छा होती आणि दादांची सुद्धा इच्छा होती की येणाऱ्या 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावा. आमची इच्छा कोणासाठी होती तर अजितदादांसाठी होती. आणि अजितदादा सुद्धा प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना एक बळ मिळेल, एक ताकद मिळेल आणि रस्त्यावर उतरून लोकांची लढाई आपण तिथे लढू आणि 2029ला आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असं दादांचंही म्हणणं होतं, आमचंही म्हणणं होतं. त्यामुळे मला एकच सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल. त्यामुळे दादांच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये जर आपण सर्वांनी बघितलं असेल, दादा सातत्याने भाजपच्या विरोधातच तिथं बोलत होते, लोकांच्या बाजूनी बोलत होते, विचाराच्या बाजूनी बोलत होते. त्यामुळे आपण जर कुणीही मुख्यमंत्र्याचं स्वप्न मनामध्ये ठेवत असाल ते भाजपबरोबर होणार नाही. भाजपमध्ये एखादा देवेंद्र फडणवीस साहेब मोठे नेते आहेत, हुशार आहेत, पण ते सोडून उद्या जर कुठला मुख्यमंत्री भाजपचाच झाला तो सांग काम्याच होणार आहे. असं काय खूप विचाराचा व्यक्ती तिथं बसणार नाही आणि विरोधी पक्ष मित्र पक्षाचा कोणी मुख्यमंत्री तिथं होत नाही. रोहित पवारांच्या या विधानामुळे आता पवार कुटुंबातील राजकीय मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे भाजपसोबत सत्ता आणि मुख्यमंत्री पदाची स्वप्न, तर दुसरीकडे भाजप विरोधी भूमिका. यामुळे 2029च्या आधीच बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जय पवारांच्या मुख्यमंत्री विधानानंतर रोहित पवारांनी दिलेलं हे प्रतिउत्तर केवळ राजकीय टोला नाही तर भविष्यातील सत्ता समीकरणांचा इशारा मानला जातोय. आता या नव्या वादावर अजित पवार गट काय उत्तर देणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.